पोलादपूर वन विभाग मार्फत खैर वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर कारवाई। ट्रॅकसह 430 खैर लाकूड तुकडे जप्त। चोरटी वाहतुकीला लगाम बसावा, वनप्रेमींची मागणी। मुंबई गोवा महामार्गावर गुजरात राज्य पासिंगचा ट्रॅक चिपळूणकडे जात असताना गुप्त मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर वन विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईत ट्रॅकमध्ये खैर सोलिवचे 430 तुकडे जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईनंतर वनप्रेमींची चोरटी वाहतूकवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। बुधवार रोजी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरून गुजरात राज्य पासिंगचा ट्रॅक GJ17UUA9837 वरील चालक सिद्दीक वाढेल हा खैर लाकडाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळताच आप्पासाहेब निकत, उपवन संरक्षक रोहा, विश्वजित जाधव, सहाय्यक वन संरक्षक रोहा, राकेश साहू, परिक्षेत्र वन अधिकारी महाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन उपज तपासणी नाका पोलादपूर येथे तपासणी करत कारवाई करण्यात आली। सदर ट्रॅकमध्ये खैर सोलिव तुकडे 430, किंमत 68,572 चा विनापरवाना मुद्देमाल मिळाल्याने ट्रक चालक सिद्दीक अब्दुल रहीम वाढेल, राहणार गोध्रा तालुका, जिल्हा गोध्रा, गुजरात व इतर एक इसम यांच्याविरुद्ध कारवाई करून ट्रॅक ही जप्त करण्यात आला। जप्त ट्रॅकची किंमत अंदाजे 7 लाख रुपये आहे। सदर कारवाई करण्यामध्ये पोलादपूर वन विभागाचे श्री BT पवार, वनपाल पोलादपूर, श्री नवनाथ मेटकरी, वनरक्षक तपासणी नाका पोलादपूर, श्री संदीप परदेशी, वनरक्षक पोलादपूर, श्री सचिन मेने, श्री निलेश नाईकवाडे, वनरक्षक तपासणी नाका पोलादपूर, प्रियांका जाधव, अमोल रोकडे, वनरक्षक हे सामील होते। वन विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईबाबत पोलादपूर वन विभागाचे कौतुक होत आहे। यापूर्वीही पोलादपूर वन विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाई करत अवैध वाहतूक करणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।